आदरणीय साहेब जे देतील ती मी म्हणजे जी जबाबदारी आजपर्यंत दिलेली आहे तेवढ्यात मी 100% काम करायचा प्रयत्न केलाय. पण मला एक खात्री आहे की आदरणीय मुश्रीफ साहेब मला यावेळी निराश करणार नाही. शीतलजी, काही दिवसांपूर्वी आपण इच्छुकांची ज्यावेळेस एक नाही मुलाखती चालू होतं त्यावेळेस आपण आलो होतो आणि लाईव्ह मराठीने त्यावेळेस विचारलं होतं की यावेळेस तुमच्या मनामध्ये काय आहे, तर आपण म्हटलं होतं की यावेळेस मुश्रीफ साहेब मला नाराज करणार नाही याची खात्री आहे. आणि एकंदरीत आजचं चित्र पाहिलं आणि आज तुमची इन्स्टावरची पोस्ट पाहिली तर नेमकं काय चाललंय मनामध्ये? नाही, मी साहेबांनी खरं तर मला एक 3-4 वर्षापूर्वी सांगितलं होतं हं, की शीतल, मी तुझा विचार करणार आहे आणि तुला मी जिल्हा परिषदला संधी देणार आणि बऱ्याच मीटिंगमध्ये किंवा ह्याच्यात सांगितलं होतं. हं, पण काय नेमकी त्यांना अडचण झाली काय मला हेच समजलं नाही आणि अचानक त्यांनी मला एका त्रयस्थ माणसाकडून सांगितलं की मी देऊ शकत नाही अच्छा. आणि तुला राज्याचं एखादं पद देतो. मग त्यांची आता काय नेमकी अडचण झाली हे काय मला माहित नाही. हं. मग आता पुढं काय काय पावलं असणार आहेत तुमची? नाही, पुढं मी लढणार आहे. उद्या मी फॉर्म भरायचं ठरवलंय अच्छा. आणि थांबायचंच आहे तर लढायचं आहे आधी, असा विषय आहे. अच्छा, काय ठरले काय पक्ष कोणता किंवा कोणत्या नाही, चिन्हावरती पुढे जायचंय? हो, अजून काही ठरलं नाही. ठरलं तर मग नक्की सांगेन तुम्हाला. अच्छा. तुमच्या या सगळ्या पोस्ट नंतर किंवा सध्या ज्या पद्धतीच्या बातम्या आपल्याविषयी चालू आहेत त्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवरून काय आपल्याकडून म्हणजे आपल्याशी काही संपर्क झाला का? नाराजी नाही, कशाबद्दल आहे का? मला दादानी फोन केला होता, अजितदादांनी. अच्छा. ते म्हणले तुमच्यासाठी चांगले कार्यकर्ते आम्हाला हवे असतात किंवा गरज असते, हं, असं त्यांच्याशी माझं बोलणं झालं. पण त्यांना पण मी दादांना सांगितलं की ज्या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे त्या ठिकाणी मिळत नसेल तर, आणि काय आजचं नाही आहे, गेली 40 वर्षांमध्ये सगळी पिढी आणि त्यानंतर आता मी, हं. आणि नाही होऊ शकत ह्यानंतर काय. मग उगीच जिथं असा अन्याय होत असेल तिथं थांबणं कशाला. त्यांची काहीतरी मोठी अडचण असेल कदाचित, त्यांच्यावर कुणाचं प्रेशर असेल किंवा काहीतरी असेल काहीतरी. अच्छा. मग याच्यामध्ये एक आता दोन गोष्टी होऊ शकतात की एक म्हणजे एक नाही सामान्य कार्यकर्ते एका बाजूला की जे अनेक वर्ष पक्षासाठी राबतात, मेळाव्यांमध्ये त्यांच्या सभा असतात आणि ऐन वेळेस ज्यावेळेस निवडणुकीचा प्रसंग येतो त्यावेळेस मग कुठंतरी अशी सांतपतपणाची भावना येते. तर एक कार्यकर्ती म्हणून काय कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे? नाही, नक्कीच मला वाईट वाटलंय. का वाईट वाटलं? कारण मी खूप मुश्रीफ साहेबांना अगदी म्हणजे मी दिखाऊपणासाठी नाही, अगदी माघारी सुद्धा साहेबांच्या कोणी काय बोललं साहेबांना तर मी पेटून उठायचे, असा माझा सुरुवातीपासून स्वभाव. आणि खूप त्यांच्यासाठी करावं, पक्ष वाढवावा, संघटना वाढवावी यासाठी मी जेवढं होईल तेवढे 100% प्रयत्न केला. पण काय झालं मला हेच समजेना की का, म्हणजे असं का साहेबांनी केलं, अजून आम्ही त्या विचारातच आहे का असं साहेबांनी आमच्यावर केलं. काय असू शकेल त्याच्या मागचं कारण? आता ते त्यांना तुम्ही विचारा काय काय ह्याच्या पाठीमागचं कारण आहे. अच्छा. पण काय म्हणजे आम्ही सर्वसामान्य घरातली लोक आहे, मग काय असं काय होते नेमकं अशा वेळेला की ऐन वेळेला सगळे आम्ही असतो एकत्र, ऐन वेळेला आम्ही पाहिजेच असतो आणि मग अशा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा असं का होते प्रत्येक वेळेला. हा कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असं का होते. पुढचा निर्णय आता एक नाही हातावरती घड्याळकडे बघूनच पुढचा निर्णय घेणार की कसं? नाही 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 अजिबात नाही. मी दादांची माझं तसं बोलणं झालेलं आहे की मी आता फॉर्म भरते उद्या आणि फॉर्म भरल्यानंतर मी पक्षाचा राजीनामा आमचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.